नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री पोलीस भरती जी के हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. हा प्रश्न अहिल्यानगर पोलीस 2024ला विचारण्यात आलेला आहे. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960नुसार महाराष्ट्र व गुजरात ही 2 राज्ये अस्तित्वात आली. 1 मे 1960ला महाराष्ट्रात 26 जिल्हे होते. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आणि 29 मनपा आहेत. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर, तसेच क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आणि जिल्हा परिषदा 34 आहेत. आणि दुसरा प्रश्न असा विचारण्यात येत आहे की महाराष्ट्रातील टिंबटिंब हे ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. तर नागपूर हे ऑरेंज सिटीमध्ये प्रसिद्ध आहे. त्याची माहिती तुम्ही बघू शकता इथे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली. पहिली महानगरपालिका मद्रास, चेन्नई. भारताची पहिली महानगरपालिका कोणत्या राज्यात स्थापन झाली. तर मद्रास, चेन्नईमध्ये स्थापन झालेली आहे. ओके. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली. आणि हे बघू शकता तुम्ही, पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली, दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग, उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार आणि सर्वात उत्तरेकडे धडगाव, अक्राणी, नंदुरबार येथे. आणि सर्वात जास्त तालुके असणारा विभाग छत्रपती संभाजीनगर. हे बघू शकता डिटेल्स तुम्ही. आणि सर्वात कमी असणारा कोकण आहे. ओके. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडली गेलेली आहे. 7 राज्याची सीमा कर्नाटक राज्यामध्ये जोडली गेलेली आहे.